नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत अहमदनगरमधील एका धक्कादायक प्रकरणाबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कलमकर यांच्यावर 25 वर्षीय तरुणीसोबत गैरवर्तन आणि नोकरीचे आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीने असा आरोप केला आहे की शाळेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत तिच्याशी अयोग्य वर्तन करण्यात आले। या प्रकरणी अहमदनगरमधील MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विरोधकांनी या प्रकरणावरून सरकार आणि संबंधित पक्षांवर टीका सुरू केली आहे, तर दुसरीकडे संबंधित नेत्याकडून आरोप फेटाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात अस्वस्थता निर्माण होते। नोकरीसारख्या संवेदनशील विषयाचा वापर करून कोणावरही दबाव आणणे किंवा गैरफायदा घेणे हे अत्यंत गंभीर आहे। जर आरोपी सिद्ध झाले तर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील काही दिवसात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकरणात तपास पूर्ण होईपर्यंत अंतिम निष्कर्ष काढणे योग्य नाही। संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि न्याय प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू। तुमचं मत काय आहे? अशा घटनांवर कठोर कारवाई व्हावी का? खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।